नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण नेहमीच कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, मूग डाळ भजी असे वेगवेगळे भजींचे प्रकार करून खातच असतो. पण आज मी तुम्हाला चिकन खिमा पकोडा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. चिकन खिमा पकोडा करण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन खिमा घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे. कांदा तुम्ही उभासुद्धा कट करून घेऊ शकता. ह्या चमच्यानी असं चमचा भरून मी 6 चमचे बेसन पीठ घेतले आणि ह्याच चमच्यानी 3 चमचे इतके मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. थोडी पुदिन्याची पानं लागणार आहे तीही मी कट करून घेतली. थोडी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात. 1 चमचा इतका आलं मी चॉपरमधून बारीक करून घेतलं आहे आणि 1.5 चमचा लसूणसुद्धा मी चॉपरमधून बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही ह्याऐवजी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल. छोटा अर्धा चमचा हळद घेतली. अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट घेतले. आपल्याला 1 चमचा इतकं धने लागणार आहे. धने मी असे थोडेसे जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. ह्याऐवजी तुम्ही 1 चमचा धना पावडर वापरली तरीही चालेल. चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पकोडे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये हा खिमा काढून घेते. त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे. पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले. त्यातच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. आलं, लसूण, धने, हळद, चिकन मसाला पावडर. चिकन मसाला पावडर नसेल तर गरम मसाला पावडर वापरली तरीही चालेल. लाल तिखट, आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे, त्या अंदाजेच लाल तिखट घ्यायचे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे. कॉर्नफ्लॉवर, यांनी खूप छान कुरकुरीत होतात भजी. नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि बेसन पीठ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, पण मिश्रण अजून घट्ट आहे तर मी थोडंसं पाणी घालणार आहे. अगदी थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला. ज्या पद्धतीने आपण भजीचं मिश्रण तयार करतो अगदी तसंच करून घ्यायचं आहे. अजून थोडं पाणी घालते मी. मी ह्याआधीसुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. आपलं पकोड्याचं मिश्रण तयार करून झालेलं आहे. आपल्याला असं हवं आहे, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. आता आपण चिकन खिमा पकोडे तळून घेऊयात. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापायला ठेवले. तेल तापलेले. आता आपण ह्यामध्ये पकोडे तळून घेऊयात. तेल आपल्याला व्यवस्थित तापून घ्यायचे. लहान मोठे ज्या साईजचे आपल्याला पकोडे तळून घ्यायचे त्या साईजचे आपण करू शकतो. मी पकोडे तेलामध्ये घातलेले आहेत आणि आता गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवलेली. मीडियम फ्लेमवरती आपल्याला पकोडा तळून घ्यायचा आहे. लो टू मीडियमवर गॅसची फ्लेम ठेवली तरी चालेल. आता असं हे पलटून घ्यायचे आणि सगळ्या बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला पकोडा तळून घ्यायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल. खूप छान चटपटीत टेस्ट येते. गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवून मी चिकन खिमा पकोडे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेले आहेत. खूप छान कुरकुरीत झालेत. आता मी काढून घेते आणि राहिलेले
खिमा पकोडेसुद्धा मी असेच तळून घेणार आहे. खमंग कुरकुरीत आणि टेस्टी असा चिकन खिमा पकोडा तयार करून झालेला आहे. चवीला एक नंबर झाला आहे. तुम्ही नक्की करून पहा. सोबत पुदिन्याची चटणी आणि तळलेली हिरवी मिरची एक नंबर लागतो. आपण पावासोबतही खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.